हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश ग्रामर. मागच्या भागात आपण नाऊनचा अभ्यास केला. आज आपण अपॉस्ट्रॉफी यस या भागाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, इथे काही वाक्य दिलेले आहेत. ते वाक्य आधी आपण वाचून घेऊया. केदार्स हाऊस म्हणजे केदारचे घर. मोनिकाज बुक्स मोनिकाची पुस्तके. शोभाज डॉग शोभाचा कुत्रा. डॉग्स टेल कुत्र्याची शेपूट. फादर्स कॅप वडिलांची टोपी. बघा, इथे चे, ची, चा, ची, ची हे शब्द वेगळ्या रंगाने दाखवले आहेत आणि इकडे इंग्रजी शब्दांमध्ये यस या अक्षराच्या आधी एक चिन्ह दिलेलं आहे. त्या चिन्हाला अपॉस्ट्रॉफी असं म्हणतात. बघा, आता आपण ज्या रचना बघितल्या त्या रचनांमध्ये अपॉस्ट्रॉफी यस हा प्रत्यय लावलेला आहे आणि अशा तऱ्हेने लावलेल्या प्रत्ययाला अपॉस्ट्रॉफी यस असं म्हणतात. मग याचा अर्थ असा होतो की चा, ची, चे एखाद्याची वस्तू आहे असं दर्शवण्यासाठी अशा पद्धतीचा यस लावला जातो. सजीव नामांच्या अनेक वचनांच्या शेवटी अपॉस्ट्रॉफी यसचा वापर करताना अपॉस्ट्रॉफीचे स्थान बदलून ते चिन्ह त्या यसच्या पुढे म्हणजे अशा पद्धतीने दिलेलं असतं. बघा, जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा मात्र अपॉस्ट्रॉफीचं जे चिन्ह आहे ते यसच्या आधी न वापरता ते यसच्या पुढे वापरलं जातं. हा बदल असतो आणि हा बदल फक्त अनेक वचन करतानाच वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, गर्ल्स स्कूल मुलींची शाळा. फार्मर्स लाईफ शेतकऱ्यांचे जीवन. डॉग्स टेल्स कुत्र्यांच्या शेपट्या. अशा पद्धतीने म्हणजेच जेव्हा आपल्याला अनेक वचन करायचे असते तेव्हा अपॉस्ट्रॉफीची जागा बदलून ते यसच्या पुढे दिलं जातं. सामान्यपणे नावाच्या बाबतीतच या तऱ्हेने यस हा प्रत्यय लावून षष्टी विभक्तीचे रूप तयार करतात. बघा, जेव्हा षष्टी विभक्तीचं रूप तयार करायचं असतं तेव्हा अशा पद्धतीचा अपॉस्ट्रॉफी यस अशा पद्धतीचा वापर केला जातो. परंतु निर्जीव वस्तूंची जर षष्टी विभक्ती करायची असेल तर अपॉस्ट्रॉफी यस हा प्रत्यय लागून होत नाही. मग त्याऐवजी आपल्याला ऑफ या शब्दाचा वापर करावा लागतो आणि ऑफचा अर्थसुद्धा चा, ची, चे असाच होतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला नामांच्या बाबतीत षष्टी विभक्तीचं रूप तयार करायचं असतं तेव्हा अपॉस्ट्रॉफी यस हे रूप वापरलं जातं. परंतु निर्जीव वस्तूंचं जर आपल्याला षष्टी विभक्ती रूप तयार करायचं असतं तेव्हा अपॉस्ट्रॉफी यस न वापरता ऑफ हा शब्द वापरावा लागतो. अपॉस्ट्रॉफी यसचा अर्थ चा, ची, चे असा होतो आणि ऑफ या शब्दाचा अर्थसुद्धा चा, ची, चे असाच होतो. फॉर एक्झाम्पल बघा, लेग ऑफ टेबल टेबलाचा पाय. व्हील्स ऑफ अ कार्ट गाडीची चाके. नेम ऑफ अ स्कूल शाळेचे नाव. अशा पद्धतीने. आता ह्या भागावरती आपण ॲक्टिव्हिटीज बघूया. क्वेश्चन 1, ट्रान्सलेट इंटू मराठी मराठीत भाषांतर करा. बघा, इथे काही वाक्य दिलेले आहेत ते तुम्हाला मराठीत भाषांतर करायचं आहे. शी इज राजाज मदर. अ फार्मर्स जॉब इज डिफिकल्ट. अमन वॉज रॉनक्स फ्रेंड. लोफ ऑफ ब्रेड. मॅरीगोल्ड वॉज मिडाज डॉटर. क्वेश्चन 2, ट्रान्सलेट इंटू इंग्लिश इंग्रजीत भाषांतर करा. इथे काही वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांचं तुम्हाला इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं आहे. केदारचे घर. पेटीचा रंग. माणसाची टोपी. भावाची पत्नी. मुलींची शाळा. थँक्स फॉर वॉचिंग.